विकी कौशलनं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलंय। वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला विकीकडून अभिषेक देखील करण्यात आलेला आहे। विकी कौशलला बघण्यासाठी तरुण तरुणींची मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळते। संभाजीनगरच्या क्रांती चौकात महाराजांना अभिवादन देखील केलं जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन देखील केलं जाणार आहे। अभिनेता विकी कौशलनं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलेलं आहे। त्या ठिकाणी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात विकी कौशलला पाहण्यासाठी गर्दी केली। दोन्ही दृश्य आपण पाहतोय। पहिल्या दृश्यामध्ये घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यात आलेलं आहे। विकी कौशलनं अभिषेक सुद्धा केला। ताज्या प्रतिनिधीसाठी आपले प्रतिनिधी सुमित आपल्यासोबत जोडलेत। सुमित, खरं तर विकी कौशल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सध्या आहे। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालंय, अभिषेक झालाय आणि छत्रपती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या क्रांती चौकात महाराजांना अभिवादन देखील केलं जाणार आहे। कशा प्रकारचा उत्साह सध्या पाहायला मिळतो? छत्रपती संभाजीनगरमध्ये छावा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज विकी कौशल छत्रपती संभाजीनगर दाखल होत आहे। आज पहाटे त्यांनी 12 ज्योतिर्लिंगापैकी समजल्या जाणाऱ्या 20 ज्योतिर्लिंगाला नतमस्तक झाला आणि त्या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घेऊन थोड्या वेळात छत्रपती संभाजीनगर क्रांती चौकात दाखल होणार आहे। आणि छत्रपती संभाजीनगर क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी जो अभिवादन करणार आहे, त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त आणि मोठी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे माझ्या पाठीमागे आपण बघू शकता कशा प्रकारे गर्दी या ठिकाणी विकी कौशल अभिनेत्याला बघण्यासाठी तरुण वर्गाने केलेली आहे। आणि पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। थोड्याच वेळात अभिनेता विकी कौशल या ठिकाणी दाखल होईल। शिवाजी महाराजांना अभिवादन करेल आणि त्यानंतर निपूर चित्रपट गृहात जाईल आणि त्या ठिकाणी पत्रकारांशी आणि माध्यमांशी संवाद साधणार आहे। येणाऱ्या 14 तारखेला जे छावा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, त्या दिवशी प्रमोशनसाठी विकी कौशल हा छत्रपती संभाजीनगर सध्या दाखल होणार आहे। नक्कीच सुमित, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर विकी कौशलनं घृष्णेश्वर मंदिरात ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलेलं आहे। त्या ठिकाणी अभिषेक देखील करण्यात आला। थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगर या शहरातील क्रांती चौकात शिवाजी महाराजांना अभिवादन देखील